नमस्कार. आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेला विज्ञान तंत्रज्ञान या विषयावर आलेले प्रश्न बघणार आहोत. त्यामध्ये आज आपण बघणार आहोत अणुऊर्जा. ठीक आहे, अणुऊर्जेवर 3 प्रश्न आलेले आहेत. तर त्याच्यातला आज आपण पहिला प्रश्न बघणार आहोत. तर बघा, पहिला प्रश्न काय आहे. भारतातील पहिले अणुऊर्जा संयंत्र 1963 मध्ये उभारले गेले. 1963 ते 2011 या काळात भारतात उभारण्यात आलेल्या एकूण अणुऊर्जा संयंत्रांची म्हणजे न्यूक्लिअर पॉवर प्लांटची संख्या सुमारे किती आहे. तर बघा, 2012ला हा प्रश्न विचारला गेलेला आहे आणि उत्तर काय आहे 20. ठीक आहे, प्रश्न नीट समजून घ्या. प्रश्न पुन्हा वाचते. भारतातील पहिले अणुऊर्जा संयंत्र 1963 मध्ये उभारले गेले. ठीक आहे, भारतातलं पहिलं अणुऊर्जा पॉवर प्लांट विचारलं तर 1963ला उभारलं गेलं. इथेच एक MCQ कव्हर होतं. नंतर त्यांनी विचारलं आहे 1963 ते 2011 या काळात भारतात उभारण्यात आलेल्या एकूण अणुऊर्जा संयंत्रांची संख्या सुमारे किती आहे. तर एकूण 20 आहे. हा आहे 2012ला विचारण्यात आलेला प्रश्न. तर बघा, आपण थोडक्यात स्पष्टीकरण बघून घेऊ. भारतातील अणुऊर्जा कार्यक्रम. आता याच्यात खूप लक्षात ठेवण्यासारखं काय आहे तर कोणतं पॉवर प्लांट कोणत्या राज्यात आहे हे जोड्या लावांच्या स्वरूपात विचारण्याची शक्यता दाट असते. बघा, भारतामध्ये अणुऊर्जा खाते 3 टप्प्यांचा अणुऊर्जा कार्यक्रम राबवित आहे. ठीक आहे, 3 टप्प्यांचा. भारतामध्ये आत्तापर्यंत किती 21 अणुभट्ट्या आहेत. त्यांची डिझाईन, बांधणी व कार्यवाहीशी संबंधित NPCIC म्हणजे न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही सार्वजनिक कंपनी सर्व जबाबदाऱ्या पार पाडते. ठीक आहे, आता बघा, PHWRS म्हणजे प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिॲक्टर्स. यामध्ये नैसर्गिक युरेनियम इंधन म्हणून तर जड पाणी संचालक व शीतक म्हणून वापरले जाते. आता शॉर्ट व्हिडिओ आहे, याच्यात सगळं काही कंप्लीट होणार नाही. आपण काय करू, हा प्रश्न जो आहे ना, हा प्रश्न तुम्ही नीट बघा. याच्यात आपण व्यवस्थित कंप्लीट केलेला आहे. याच्या पुढच्या पार्टमध्ये मी हे एक्सप्लेनेशन घेईन आणि त्याच्या पुढच्या पार्टमध्ये हे जे दिलेलं आहे बघा, की हे बघा, हे जी माहिती दिलेली आहे अणुऊर्जा क्षेत्राशी संबंधित संस्था, ते आपण एका व्हिडिओमध्ये घेऊ. आणि जे काही 3 प्रश्न आहेत दिसतंय, हा दुसरा प्रश्न आहे आणि हा तिसरा प्रश्न आहे. हे 3ही प्रश्न आपण व्यवस्थित कंप्लीट करून घेऊ. धन्यवाद.